नमस्कार मैत्रिणींनो, सरिता किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी अक्का मसूर कशा पद्धतीने करतायत। तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे। मैत्रिणींनो, तेल थोडं जास्त लागणार आहे कारण आपला मसाला असतो तो मसाला भाजायचा असतो। आता याच्यामध्ये मी 2 कांदे कट करून घातलेले आहेत। हे बघा, थोडे परतवलेत। आता त्याच्यामध्ये 1 टोमॅटो घेतलाय मी, तो कट करून याच्यामध्ये घालते। आता हे बघा, अशा पद्धतीने ते परतवून घ्यायचं आहे। तर याच्यासाठी मी एक वाटण तयार केलेलं आहे मिक्सरमधून। तर या वाटणामध्ये मी ओलं खोबरं, आलं लसूण पेस्ट, तीळ जिरं भाजून घेतलं आहे, 1 बदाम फूल भाजून घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आता आपला कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे व्यवस्थित अगदी। आता त्याच्यामध्ये आपल्याला ते वाटण घालायचं आहे व्यवस्थित। हे बघा, आणि ते वाटणसुद्धा आपल्याला आता ह्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये, तेल सुटतं तोपर्यंत। आता आपलं वाटण भाजून होतं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा। इथून पुढचेही तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील कोल्हापुरी डिशेस बनवलेल्याचे। हे बघा, अशा पद्धतीने आता मी मसाला व्यवस्थित भाजून घेतला आहे, त्याला तेल सुटले। आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर याच्यामध्ये मी 2 चमचे गरम मसाला घेतला आहे। त्यानंतर मी घेतलेला आहे मॅगी मसाला 2 चमचे अशा पद्धतीनं। आणि त्यानंतर आमचं कोल्हापुरी कांदा लसूण मसाला लाल तिखट घेतलेला आहे 2.5 चमचे। आणि त्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 चमचा त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे। आणि आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित अगदी परतवून घ्यायचे तेलामध्ये, अगदी त्याला तेल सुटतं तोपर्यंत परतवायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीत आता आपलं हे भाजणी छान पद्धतीत झालेली आहे। अगदी आपले मसाले व्यवस्थित तेल सुटतं तोपर्यंत भाजले ना तर एक विशिष्ट प्रकारची अशी चव येते पदार्थाला अशा पद्धतीने। आता मी कुकरला मसूर लावलेली आहे, ती अगदी मी पूर्ण गीर करून घेतलेली, शिजवून नाही आहे। अगदी 2 सीट करायच्या, म्हणजे त्याच्यामध्ये थोडी अर्धवट मसूर राहते शिजायची। हे बघा, अशा पद्धतीने गीर केली तर आपलं पूर्णच मसूर गीर होऊन जाईल त्याच्यामध्ये। तर आपल्याला अशी ठेवायची आहे थोडी, मी दाखवली आता तुम्हाला। म्हणजे हे मसाल्याने ती मसूर अर्धवट कच्ची सोडलेली ती एकत्ररित्या भाजून निघते। हे बघा, अशा पद्धतीने थोडी शिजते त्यामध्ये। आणि त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे। जर ही डिश तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा याच्यावर। अशा पद्धतीने आता ही हलवून घ्यायची आहे। आणि ही थोडीशी कच्ची ठेवलेली मसूर पण आता शिजायला ठेवते मी। तर याच्यावर आपण झाकून घेऊ। हे बघा, अशा पद्धतीत एक वेळ उघडून पाहायचं आहे आपल्याला थोडी आपली मसूर किती शिजले कितपत। हे बघा, अशा पद्धतीत आता आपली 50% शिजलेली आहे त्याच्यामध्ये मसूर। आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं 1.5 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं। आणि थोडा आपला मसूरचा कलर पण बघा बदललेला आहे लाल तिखटमुळे, आणि वास पण अगदी छान येतो। आता आपल्याला अजून थोडंसं झाकून घ्यायचं आहे, एक 5 ते 10 मिनटं। हे बघा, आता आपलं हे एकदम 100% तयार झालेली आहे मसूर। अजून तुम्हाला थोडंसं गाढा हवं असेल तर तुम्ही अजून एक 5 मिनटं ठेवू शकता गॅसवर। हे बघा, अशा पद्धतीने आम्हाला असंच लागतं म्हणून मी ठेवलेलं आहे। आणि त्याचा कलरही बघा आणि वास पण अगदी छान सुटलेला आहे मैत्रिणींनो। हे बघा, अशा पद्धतीने आपला मसूर तयार झालेला आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा, माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ रेसिपीचे पाहायला मिळतील कोल्हापुरी डिशेसचे। थँक्यू व्हेरी मच।